नमस्ते बच्चों, स्वागत है आपको स्टडी विद टीचर एजुकेशन चैनल पे। मैं हूँ वीरश्री। कैसे हो आप सभी लोग? तो अभी तक हमने पिछले वीडियो में कौन कौन से प्रश्नों को चर्चा किए थे? 1 अंक वाले, 2 अंक वाले और 3 अंक वाले। तो इस वीडियो में हम महत्वपूर्ण 4 अंक के प्रश्नों को हम देख लेंगे। ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಇವತ್ತಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ 4 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ಅತಿ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳು. ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ನೋಡಿದರೆ ಸಾಕು, ನಿಮಗೆ 4 ಅಂಕ ಆರಾಮಾಗಿ ನಿಮ್ಮ ಜೇಬಿನಲ್ಲಿ ಬೀಳುತ್ತೆ. ಹಾಗಾದರೆ ಈ ವಿಡಿಯೋವನ್ನು ನೋಡಲು ಮರೆಯದಿರಿ. ಜೊತೆಗೆ ಈ ಚಾನಲನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೂ ಸಹಿತ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಇಷ್ಟ ಆದರೆ ಒಂದು ಲೈಕ್ ಕೊಡಿ. ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಿಂದ ನೀವು ಆರಾಮಾಗಿ 4 ಅಂಕಗಳನ್ನು ಗಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಪದೇ ಪದೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಿಮಗೆ, ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಿಂದ 4 ಅಂಕ ಆರಾಮಾಗಿ ಗಳಿಸ್ತೀರಿ. ಯಾಕಂದರೆ ಅಷ್ಟು ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ವಿಡಿಯೋ ಇದು. ಹಾಗಾದರೆ ಮೊದಲು ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕಾಯ್ದುಕೊಳ್ಳಿ, ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಸಾಮಾಜಿಕ ಅಂತರವನ್ನು ಎಲ್ಲರೊಂದಿಗೆ ಕಾಯ್ದುಕೊಳ್ಳಿ. ಈ ಕೊರೋನಾ ಅನ್ನುವ ರೋಗದ ಭಯ ಬೇಡ. ಇದರೊಂದಿಗೆ ನಾವು ಜೀವನ ನಡೆಸಿ ನಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ದಾರಿಯನ್ನು, ಬರ್ತಕ್ಕಂಥ SSLC ಎಕ್ಸಾಮನ್ನು ಫೇಸ್ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ, ಜೊತೆಗೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ SSLC ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಸಹಿತ ಮುಂದೂಡಲಾಗಿದೆ. ಅದರ ಒಂದು ಹೊಸ ವೇಳಾಪಟ್ಟಿ ಬಂದ ನಂತರ ಮತ್ತೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿಯವರೆಗೂ ನೀವು ಸತತವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭವಾಗಲಿ. ವಿಡಿಯೋವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. तो चलते हैं बच्चों 4 अंकों के प्रश्नों पर। पहला प्रश्न, कन्नड़ भाषा तथा संस्कृति को कर्नाटक के साहित्यकारों के क्या देन है? ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು 2018 ಏಪ್ರಿಲ್ ಮತ್ತು 2018 ಜೂನ್ರಲ್ಲಿ ಕೇಳಲಾಗಿದೆ. ಹಾಗಾದರೆ ಇದರ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರವನ್ನು ನೋಡೋಣ. ಹಾಗಾದರೆ ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಸಹಿತ ನಾವು ಹಿಂದೆ 3 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದಾಗಿದೆ. ಆದರೂ ಇನ್ನೊಂದು ಸಲ ನೋಡಿ, ಇದು 4 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆನೂ ಬರಬಹುದು. वचनकार बसवण्ण क्रांतिकारी समाज सुधारक थे. अक्का महादेवी, अल्लम प्रभु, सर्वज्ञ जैसे संतों ने वचनों द्वारा प्रेम, दया और धर्म की सीख दी है. पुरंदरदास, कनकदास जैसे भक्त कवियों ने नीति सदाचार के गीत गाए हैं. पंप, रण्य, पोन्न, कुमारव्यास, हरिहर, राघवांक आदि कवियों ने कन्नड़ साहित्य को समृद्ध बनाया है. इस तरह लिखने से बच्चों आपको 4 अंक मिल जाता है. तो जो है जितना है उतना ही लिखना है. ಎಷ್ಟಿದೆ ಅಷ್ಟು ಪಾಯಿಂಟ್ ಟು ಪಾಯಿಂಟ್ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು, ಆರಾಮಾಗಿ ನಿಮಗೆ 4 ಅಂಕಗಳು ಬಂದೇ ಬರ್ತವೆ. तो अगला प्रश्न है बच्चों, 4 अंक के लिए कर्नाटक की शिल्पकला का परिचय दीजिए. ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು 2017 ಏಪ್ರಿಲ್, 2018 ಏಪ್ರಿಲ್, 2018 ಜೂನ್ ಮತ್ತು 2019 ಜೂನ್ನಲ್ಲಿ ಕೇಳಲಾಗಿದೆ. तो इसका सही जवाब है, कर्नाटक शिल्पकला अनोखी है. बादामी, ऐहोळे, पटदकल्लू की वास्तुकला अद्भुत है. बेलूरू, हड़बीडू, सोमनाथपुर की मूर्तियाँ सजीव लगती हैं. ये मूर्तियाँ रामायण, महाभारत और पुराणों की कहानियाँ सुनाती हैं. श्रवणबेळगोळ की एक शिला प्रतिमा त्याग और शांति का संदेश देती है. विजयपुर के विस्परिंग गैलरी वास्तुकला का द्वितीय उदाहरण है. मैसूरू का राजमहल वैभव का प्रतीक है. तो इस तरह 4 अंकों के लिए इतने अंशों को लिखने से आपको 4 अंक मिल जाता है. अगले प्रश्न पर चलते हैं. तीसरा प्रश्न है बच्चों, कर्नाटक प्राकृतिक सुषमा कैसी है? यानी कर्नाटक के प्राकृतिक सौंदर्य का वर्णन कीजिए. इस तरह प्रश्न इस तरह आपको पूरे थोड़ा सा चेंज करके उन्होंने पूछा गया है. ಹಾಗಾದರೆ ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಚೇಂಜ್ ಮಾಡಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ 2019 ಜೂನ್ರಲ್ಲಿ. ಹಾಗಾದರೆ ಇದರ ಉತ್ತರವನ್ನು ನೋಡೋಣ. ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸುಷಮಾ नयन मनोहर है. पश्चिम में विशाल अरबी समुद्र है. दक्षिण में नीलगिरी पर्वतमालाएं हैं. दक्षिण से उत्तर तक फैली पर्वतमाला को पश्चिमी घाट कहते हैं. सोना, तांबा, लोहा जैसी आदि धातुएं कर्नाटक में मिलती है.
चंदन के पेड़ विपुल मात्रा में हैं। कावेरी, कृष्णा, तुंगभद्रा जैसी आदि नदियाँ बहती है। जोगाबी गोकाक जैसे जलप्रपात कर्नाटक में है। तो इस तरह बच्चों आपको क्या लिखना है, ठीक तरह से अपने हैंड राइटिंग बहुत ही अच्छी तरह से निकालना है और लिखने से आपको क्या मिलता है, 4 अंक मिल जाता है। देख लीजिए, लिख के प्रैक्टिस कीजिए बार बार। 4 अंकों में से और दूसरा एक प्रश्न है, बसंत की सच्चाई पाठ से बसंत ईमानदार लड़का है कैसे। ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಬಹಳ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಯಾಕೆಂದರೆ 2016 ಏಪ್ರಿಲ್, 2016 ಜೂನ್, 2017 ಜೂನ್, 2019 ಏಪ್ರಿಲ್ನಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಲಾಗಿದೆ. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನೀವು ಇದರ ತಯಾರಿಯನ್ನು ಸಹಿತ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. ಹೀಗಾಗಿ ಇದನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನೋಡಿ 10 ಸಲ ಓದೋದಕ್ಕಿಂತ 1 ಸಲ ಬರೆಯುವ ಪ್ರಾಕ್ಟೀಸನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಷ್ಟು ಸಲ ಬರಿತಿರಲ್ಲ ಅಷ್ಟು ಸಲ ನಿಮಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಅನುಕೂಲವಾಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಪದೇ ಪದೇ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಕಡೆಗೆ ನಾವು ಗಮನವನ್ನು ಹರಿಸಬೇಕಾಗತ್ತೆ. इसका सही जवाब है, बसंत एक स्वाभिमान और एक ईमानदार लड़का है। वह परिश्रम करके जीना चाहता है, इसीलिए उसने पंडित राजकिशोर से दया की भीख लेने से इनकार कर दिया। पंडित राजकिशोर का नोट बुना लाने को बाजार जाता है। आते समय मोटर से टकरा कर घायल होता है। होश आने के बाद अपने भाई प्रताप के हाथों राजकिशोर के 14.5 आने पैसे लौटाता है। इस प्रकार हम कह सकते हैं कि बसंत एक ईमानदार लड़का है। बसंत की सच्चाई पाठ से और एक प्रश्न है, पंडित राजकिशोर का मानवीय व्यवहार का परिचय दीजिए। ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು 2016 ಏಪ್ರಿಲ್, 2016 ಜೂನ್ ಮತ್ತು 2017 ಜೂನ್ನಲ್ಲಿ ಕೇಳಲಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಪರ್ಯಾಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ, पंडित राजकिशोर की परोपकारिता अनुसरणीय है, ಸ್ಪಷ್ಟ कीजिए. ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು 2019 ಏಪ್ರಿಲ್ನಲ್ಲಿ ಕೇಳಲಾಗಿದೆ. ಹಾಗಾದರೆ 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಪಂಡಿತ್ ರಾಜಕಿಶೋರ್ ಅವರ ಪರೋಪಕಾರ ಮತ್ತು ಅವರ ಮಾನವೀಯ ವ್ಯವಹಾರ ಸೇಮ್. ಅವರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಾನವೀಯ ವ್ಯವಹಾರದ ಮೇಲೆ, ಮಾನವೀಯತೆ ಮೇಲೆ ಉಪಕಾರವನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದರೆ ಬಸಂತರಿಗೆ ಏನು ಉಪಕಾರ ಮಾಡಿದ್ರು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಈ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯಲ್ಲಿ ನೋಡಬೇಕಾಗತ್ತೆ. इसका सही जवाब है बच्चों, पंडित राजकिशोर मजदूरों के नेता थे, कंगालों के प्रति हमदर्दी दिखाते थे, आदर के साथ व्यवहार करते थे। वे लेक्चर भी देते, मजदूरों के बस्ती में जाते थे। बसंत को 2 पैसे देने जाते हैं। प्रताप से बसंत की मोटर दुर्घटना के बारे में समझकर दुखी होते हैं। प्रताप के साथ बीको अहिर के घर जाते हैं। डॉक्टर वर्मा को बुलाकर इलाज करवाते हैं। एम्बुलेंस के लिए फ़ोन भी करते हैं। इस तरह पंडित राजकिशोर का मानवीय व्यवहार का ಪರಿಚಯ है. ಈ ರೀತಿ ನೀವು ಬರೆದಿದ್ದಾದರೆ ನಿಮಗೆ 4 ಅಂಕಗಳು ಈಸಿಯಾಗಿ ಬಂದೇ ಬಿಡುತ್ತವೆ. ಮೊದಲಿಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ, ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ನೋಡಬೇಕು. ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಚೇಂಜ್ ಮಾಡಿ ಕೇಳಿರ್ತಾರೆ, ಉತ್ತರ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ, ಒಂದೊಂದು ಸಲ ನೀವು ಅದರಲ್ಲಿ ಫೇಲ್ ಆಗೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೀಗಾಗಿ ಸರಿಯಾಗಿ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಓದ್ಕೊಂಡು ಆನಂತರ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. गिल्लू पाठ के 4 अंक के प्रश्न है, गिल्लू के अंतिम दिनों का परिचय दीजिए. ಹಾಗಾದರೆ 2020 ಏಪ್ರಿಲ್ನಲ್ಲಿ ಕಳೆದ ಬಾರಿ ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಲಾಗಿತ್ತು. ಇದರ ಒಂದು ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ, दिन भर गिल्लू न कुछ खाया वह न बाहर गया. गिल्लू के अंतिम दिनों में उसके पंजे इतने ठंडे हो गए थे, इसीलिए लेखिका ने हीटर जलाकर उसे उष्णता देने का प्रयास किया, परंतु प्रभात की प्रथम किरण के साथ ही वह चिरनिद्रा में सो गया. गिल्लू की जीवन अवधि 2 वर्ष थी. सोंजूही की लता के नीचे गिल्लू की समाधि है. तो इस तरह गिल्लू के अंतिम दिनों के बारे में लिखे तो आपको आसानी से 4 अंक मिल जाता है बच्चों. तो अगले प्रश्न पर चलते. तो गिल्लू पाठ के और एक महत्वपूर्ण 4 अंक के प्रश्न है, गिल्लू के कार्यकलाप के बारे में लिखिए. ಇದು ಕಳೆದ ಬಾರಿ 2020 ಏಪ್ರಿಲ್ನಲ್ಲಿ ಕೇಳಲಾಗಿದೆ. तो इसका सही जवाब है बच्चों, महादेवी वर्मा वर्णन करते हैं कि गिल्लू के कार्यकलाप को. गिल्लू घर में झूलता रहता था. अपनी कांच जैसी आंखों से कमरे के भीतर खिड़की से बाहर दिखता था. जब लेखिका लिखने बैठती
तब उनका ध्यान आकर्षित करने के लिए उनके पैर तक आकर सर से पर्दे पर चढ़ जाता, उसी तेजी से उतरता था। गिल्लू गिलहरियों का झुंड का नेता बना। ठीक 4 बजे खिड़की से भीतर आकर अपने झूले में झूलने लगता। खिड़की लेखिका को चौंकाने के लिए फूलदाना के फूलों में छुप जाता। स्वतंत्रता से जीना, खेलना, कूदना, ताली के पास बैठकर चावल खाता था। गिल्लू सबके साथ मिलजुल कर रहता था। इस तरह बच्चों, आपको क्या करना है, ठीक तरह से सुंदर अपने हैंड राइटिंग के साथ, अच्छे हैंड राइटिंग के साथ लिखना है और आसानी से आपको 4 अंक मिल जाता है। एक ही दीर्घ उत्तर होता है हमारे प्रश्न पत्रिका में। और इस तरह जो मैं 7 प्रश्नों को इस वीडियो में दे चुकी हूँ, उनकी तैयारी आप कर लीजिए, आपको आराम से 4 अंक मिल जाता है। ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನೋಡಿ ಇವುಗಳ ತಯಾರಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಇದರಲ್ಲಿ 100% ಬರುತ್ತೆ, ತಾವು ಆರಾಮಾಗಿ ಬರಿತೀರಿ. ಜೊತೆಗೆ ಮುಂದಿನ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಮುಂದಿನ 4 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಚರ್ಚಿಸೋಣ. ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭವಾಗಲಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.